आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। राज्यासह संपूर्ण देशामध्ये सध्या उन्हाचा पारा 40शी पार गेलाय। पण हा कडक उन्हाळा आता फक्त अंगाची लाही करत नाहीये, तर तो थेट तुमच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर हल्ला करतोय। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। उन्हामध्ये फिरताय, खबरदार। उन्हात फिराल तर मेंदू आणि डोळे गमवाल। उन्हात फिरताना घ्या काळजी। सध्या महाराष्ट्रात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय। उष्णतेमुळे अनेकांचा मृत्यू देखील झालाय। मात्र तुम्हीही रखरखत्या उन्हात बाहेर पडत असाल तर खबरदार। सध्याची उन्हाची लाट केवळ शारीरिक थकवा आणणारी ठरत नाहीये, तर ती माणसाच्या मज्जासंस्थेला खिळखिळी करते। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयांमध्ये सध्या डोळ्यांची जळजळ, तीव्र डोकेदुखी आणि न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेची संबंधित समस्या असणाऱ्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली। विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना त्याचा सर्वाधिक फटका बसतोय। आता तुम्ही म्हणाल, उन्हाचा मेंदूशी काय संबंध? तर डॉक्टरांच्या मते अतिउष्णता आणि शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूच्या रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो। शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं, तुमच्या मज्जासंस्थेवर प्रचंड ताण येतो। त्यामुळे तुम्ही बेशुद्ध देखील पडू शकता, तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान डिफरन्स शरीराच्या आतला आणि बाहेरचा। बरेच लोक आपण AC मध्ये प्रवास करतो थंड वातावरणामध्ये आणि ताबडतोब उन्हामध्ये जातो। थोडक्यात म्हणजे उन्हाच्या ज्या झळक्या असतात त्या कानाच्या पडद्यामधून मेंदूला जातात। तापमान वाढल्यामुळे मेंदूमधील ज्या व्हेनस अशुद्ध रक्तवाहिनी असतात त्या ब्लॉक जास्त प्रमाणात वाढतात। 30% स्ट्रोकचा प्रमाण ह्या दिवसामध्ये वाढलेला आहे। उष्णतेच्या लाटेमुळे मज्जासंस्थेशी संबंधित तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये तब्बल 20% वाढ झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। डोकेदुखी, चक्कर येणं, गोंधळलेली अवस्था, चक्कर येऊन पडणं आणि मायग्रेनचा त्रास अचानक सुरू झाला। त्यामुळे नागरिकांनी उन्हात जाणं टाळावं आणि भरपूर पाणी प्यावं असा सल्ला डॉक्टर देत आहेत। आणि बाहेर निघताना डोक्याला पूर्णपणे कव्हर करणं, टोपी घालणे आणि कानाला सुद्धा कानाचे बोळे असेल किंवा कानाला कव्हर करणं हे आपलं गरजेचं आहे। पाण्याचं प्रमाण हे 70% पाहिजे। आणि जेव्हा आपण एखाद्या AC मध्ये थंड वातावरणामधून जर उन्हामध्ये जात असाल तर आपण मध्ये जो टाईम असतो AC बंद करून 5 मिनिटं नंतर बाहेर यायला पाहिजे। काळजी घेतली तर आपल्याला स्ट्रोक वाचेल, अन्यथा आपण स्ट्रोकमध्ये भागीदार होणार। उन्हाळा दरवर्षीच येतो, पण यंदाची लाट थेट तुमच्या शरीराच्या मुख्य नियंत्रण कक्षावर म्हणजेच मेंदूवर ताण आणते। त्यामुळे विनाकारण दुपारच्या उन्हात फिरणं टाळा, डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी गॉगल वापरा आणि शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। स्वतःची आणि लहान मुलांची काळजी घ्या आणि रहा खबरदार। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।